नमस्कार मंडळी, राम राम। तर हा व्हिडिओ आहे अक्षय तृतीया दिवशीचा। सकाळचा व्लॉग तर तुम्ही बघितलाच की मी सकाळी आमरस पुरी, बटाट्याची भाजी, डाळ भात असं जेवण बनवलेलं होतं। आता संध्याकाळी मग काय बनवायचं, दुसरं काय बनवण्यापेक्षा मग म्हटलं पुरणपोळीच बनवावी। मग इथं मी डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे। समोर मी इथं पीठ मळते। आता पीठ मळून झालं की मी हे बाजूला ठेवून देणार आहे। नंतर मी मसाला करून घेतला वाटण्यासाठी। खोबरं, लसूण, जिरं, अद्रक असं टाकून याचं वाटण करून घेतलं। नंतर ते वाटण मी बाजूला ठेवून दिलं। आता इथं माझी डाळ शिजलेली होती। मग म्हटलं आता पुरण बनवून घ्यावं। तर नेहमीप्रमाणे आधी मी कढईमध्ये डाळ टाकून घेतली। एका साईडला गूळ फोडून घेतला आणि तुम्ही बघू शकता इथं मी वेलची टेचून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये, म्हणजेच कुटून घेतलेली आहे। मस्त आरामात लगेच पावडर तयार झाली। याच्यामध्ये टाकून घेते। माझं पुरण जे होत आलेलं आहे म्हणजे डाळ। आता इथे मी थोडासा गूळ घेतलेला आहे आणि तो थोडासा टेचून घेतला। मला थोडासा गूळ अजून पाहिजे होता। आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। बाजूला इथं आता आमटी फोडणी घालणार आहे मी। आमटीमध्ये जे आता वाटण करून घेतलेलं ते टाकायचं। पहिले तेल टाकून घेतलं, नंतर जो कढीपत्ता टाकला आणि नंतर जे आता आपण वाटण करून घेतलेलं आहे खोबरं, लसूण, जिरं, कोथिंबीर याचं वाटण केलेलं होतं ते टाकायचं आहे। मग तुमच्याकडे जगभरातले जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता। मी इथं गोडा मसाला वापरलेला आहे। खूप दिवसापासून पॅकेट आणून ठेवलेलं तसंच होतं, म्हणून म्हटलं चला वापरावं। बाकीचे मसाले टाकून झाले, हळद, तिखट, धना पावडर वगैरे, गरम मसाला। त्याच्यानंतर मी गोडा मसालासुद्धा टाकला आहे। मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे शिजवलेलं पाणी जे होतं ते इथं ॲड करायचं आहे। आता एक उकळी काढून घ्यायची। आता पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, पातळ घट्ट किती त्यानुसार। पण आमटी म्हटलं की ती पातळच असते, जास्त घट्ट नसते। आता माझं इथं पीठ मळून झालेलं आहे। इथे एका साईडला माझी भांडीसुद्धा घासून झालेली होती। मी ते सुद्धा करून घेतलं पटापट, कारण मग नंतर खूप गरम होत होतं मला जास्तच। आता इथे मी पुरण करून घेते। तुम्ही बघू शकता इथं चाळणीमध्ये आपल्याला असं ते पुरण त्याच्यावर ठेवायचं आहे। डाळ शिजवलेल्या आणि ग्लासाने आपल्याला गोल 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 फिरवायचं आहे। गरगर चक्कर येईपर्यंत फिरवायचं आहे। पटापट होऊन जाते बघा। आता इथं माझं सगळं झालेलं आहे। आता फक्त मला पुरणपोळ्या बनवायच्या आहेत। इथे समोर बघा भांडी घासलेली मी दिसत आहेत, मी ती सुद्धा पटकन आवरून घेतली। आता पीठसुद्धा आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे। तर म्हटलं चला आता पोळ्या लाटून घ्याव्या। मग मी इथं नेहमी जशा लाटतो अगदी त्याचप्रमाणे पारी करून त्याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे। नेहमी जसं करतो त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आणि मस्त आपल्या इथं पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। पुरणपोळी लाटताना मी डायरेक्ट पोळपाटावरती लाटत होती, पण नंतर मी 1-2 व्हिडिओ बघितले होते, त्याच्यामध्ये एक पेपर असतो, त्या पेपरवरती लाटतात। तर म्हटलं चला आपण हा जो प्रिंट करायचा जो पेपर आहे, ज्याला इंक वगैरे लागलेली असते, त्या पेपरावरती करून बघूया। तर झाल्या बऱ्यापैकी ठीक झाल्या, म्हणजे चांगल्याच झाल्या म्हणायचं। त्याच्याने छान झाल्या, अगदी मला जशा हव्या होत्या तशाच झाल्या, तुम्ही बघू शकता। आता इथे मी पुरणपोळ्या बनवून घेते। आता जेवढं होतं पुरण तेवढं सगळं बनवून घेतलं, कारण पुरण थोडंच होतं, काय जास्त नव्हतंच तसं बघायला गेलं तर। नाहीतर गावाला पुरणपोळ्या म्हटलं की अगदी 2-3 दिवस आरामात खातात। चहामध्ये बुडवून कोणाला आवडते चहामध्ये बुडवून खाल्लेली पुरणपोळी, नक्की सांगा। किंवा मग जास्त असतील तर मग डायरेक्ट उन्हामध्ये सुपामध्ये ठेवून देतात। आमची आजी नेहमी अशीच करायची, सुपामध्ये ठेवायची पुरणपोळ्या आणि मग नंतर ते 2-4 दिवस त्या रोज खायच्या, कारण त्या कडक होतात। मग अगदी खारी जशी लागते तशा लागतात, मग तसं खायचं। आता मी सुद्धा इथं 7-8 पुरणपोळ्या बनवून घेतल्या, तुम्ही बघू शकता। मला जशा आवडतात अगदी त्याच पद्धतीच्या झाल्या, त्या चांगल्याच झाल्या। नेक्स्ट टाइमपासून मी पेपर, माझं काय झालं, सकाळचा भात शिल्लक राहिलेला होता, त्याच्यामुळे देवाला नैवेद्य दाखवताना मग ते मी पोळी आणि गूळ हे नैवेद्य दाखवलेलं आहे। कारण डाळ भात वगैरे माझा सकाळचाच होता, त्याच्यामुळे मला काय बनवावा लागला नाही। आणि त्यात सर्व अशा बनवून घेते, देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेते, नंतर मग जेवण वगैरे करणार। तुमच्याकडे आज अक्षय तृतीया स्पेशल काय बनवलं होतं? बऱ्याच ठिकाणी मला माहिती आहे आमरस पुरीच बनवली जाते, त्यामुळे मी म्हटलं चला आज ह्यांना ऑफिसला पण जायचं आहे, मग काय वेगळं काय बनवण्यापेक्षा मग नेहमीचंच आपण बनवलं तरी चालते, म्हणून मी पुऱ्या आणि आमरस बनवलं होतं। हे बघा इथं पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत।
इथं भात आहे आणि बाजूच्या कुकरमध्ये आमटी आहे.